ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत। शिरूर लोकसभा मतदारसंघातून नव्याने राष्ट्रवादीत प्रवेश केलेले डॉक्टर अमोल कोल्हे यांना उमेदवारी दिली जाणार असल्याचं निश्चित मानलं जात असताना मात्र दुसरीकडे माजी आमदार विलास लांडे यांना ऐनवेळी डावलण्यात येत असल्याने त्यांचे कार्यकर्ते नाराज झालेत। याच्या संदर्भातला हा TV9चा स्पेशल रिपोर्ट पाहूयात। आता घाबरायचं नाही। जर एका इथं बसलेला असतात त्याच्याबद्दल जर तुम्हाला हात वर करायचा नसेल, तुम्हाला वाटतं ना आता ह्याला नको पाठवायला, खरं कोणाला पाठवायचं ते सांग। अजित पवारांनी शिरूरच्या उमेदवारीची चाचपणी थेट सभेतच केली। हा पहा अजित पवारांचा नवा फंडा। त्याच्यामध्ये कोण कोण इच्छुक आहे तर नाव मध्ये मला कानावर आलं विलास लांडे। हात वर करा कोणाला करायचं असतील तर। देवदत्त निकाल काही हात ठीक आहे। पोपटराव गावडे काही हात वर ठीक आहे। डॉक्टर अमोल कोल्हे, विलास लांडे, देवदत्त निकम, पोपटराव गावडे, डॉक्टर अमोल कोल्हे अशी थेट इच्छुकांची नावं त्यांनी कार्यकर्त्यांसमोर वाचली आणि ज्या उमेदवाराला पसंती आहे त्याचं नाव घेतल्यावर हात वर करण्याचा सल्ला अजित पवारांनी कार्यकर्त्यांना दिला। त्यामुळे डॉक्टर अमोल कोल्हे यांच्या नावाला तरी कार्यकर्त्यांनी चांगला प्रतिसाद दिलाय। त्यामुळे राष्ट्रवादीचे प्रमुख इच्छुक उमेदवार विलास लांडे यांच्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजी पसरली। उमेदवारी जर विलास लांडे यांना मिळाली तरच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं काम करू असं कार्यकर्ते म्हणतात। आम्ही विलास लांडे पाटलांबरोबरच असू। अमोल कोल्हेंना जर तिकीट दिलं तर आम्ही पक्षाचं काम करणार नाही। आयात उमेदवार मान्य नाही अशा आशयाच्या पोस्ट लांडे समर्थकांकडून सोशल मीडियावर फिरवल्या जात आहेत। तसा हा कार्यकर्त्यांनी अजित पवार यांना धमकीवजा इशाराच दिलाय। शिरूर लोकसभेमध्ये यंत्रणा मांडून काम सुरू केलं। पक्षाला खूप चांगले दिवस यापुढे दिसून येतील असं एक चित्र तयार झालं आणि अचानक नवीन उमेदवार जर येणार असेल तर त्यांनी आम्हा सर्व कार्यकर्त्यांमध्ये एक वेगळं वातावरण, कन्फ्युजन एक नवीन पद्धतीचं तयार झालेलं आहे। हे होऊ नये त्यामुळे पक्षाने सर्वांनी एक विचार घेऊन याच्यावरती परत एकदा बसावं, कार्यकर्त्यांचं मत मांडणं, शेवट काम कार्यकर्ते करणार आहे। तर शिवसेनेचे आढळराव पाटील खासदार झाले तरी चालतील पण हा उपऱ्या नको असे मेसेजही सोशल मीडियावर व्हायरल झाले। परंतु अजूनही राष्ट्रवादीचा उमेदवार जाहीर न झाल्यानं आढळराव यांची लढत कुणाशी आहे ते पक्क नाही। डॉक्टर अमोल कोल्हे असेल किंवा विलास लांडे असेल यांची उमेदवारी अजून काही पक्षाची अजून फायनल झालेली नाही। सुप्रियाताई सुळे जुन्नरला 2.5 महिन्यापूर्वी आल्या आणि 8 दिवसामध्ये आमचा उमेदवार जाहीर करू असं त्यांनी सांगितलं। त्याला 2.5-3 महिने झाले। अजित पवारांनी वल्गना केल्या की मी उभा राहतो, नाव सांगणार नाही। त्यांनी काही नाव सांगितलं नाही, म्हणजे पवार घराण्याचं नावही नाही सांगितलं, उमेदवाराचे नाव सांगितलं नाही। काही दिवसांपूर्वीच विलास लांडे यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता होती। मात्र मराठी मालिकातून घराघरात पोहोचलेले अभिनेते डॉक्टर अमोल कोल्हे यांनी शिवसेनेला रामराम ठोकून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आणि भर सभेत अजित पवारांनी इच्छुक उमेदवारांची नावं घेतली। त्यात अमोल कोल्हे यांच्या नावावर सर्वात जास्त टाळ्या पडल्यानं डॉक्टर अमोल कोल्हे यांना उमेदवारी मिळण्याचे स्पष्ट संकेत मिळाल्यानं लांडे समर्थक नाराज आहेत। मात्र अजूनही उमेदवारी कोणालाही दिलेली नाही। त्यामुळे उमेदवारी कोणाला मिळेल याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। सचिन चपळगावकर, TV9 मराठी, शिरूर। हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी TV9चं YouTube चॅनल सबस्क्राइब करा, बेल बटन दाबा। ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा tv9marathi.com।